ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। ते मुंबईत धडकले, त्यामुळे मुंबई जॅम झाली। तर तिकडे ओबीसींच्या नावे फक्त आणि फक्त राजकारण करणारे सुद्धा चवताळून उठलेले आहेत। अर्थात यामध्ये सर्वसामान्य ओबीसी नाहीये ही सुदैवाची गोष्ट आहे। पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणं खरंच अवघड आहे का? आणि ते मिळवायचं असेल तर जी प्रोसेस करायची आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। शिवाय राज्य सरकारकडे या बाबतीतले अधिकार मर्यादित आहेत, म्हणजे जे करायचे ते केंद्र सरकारच करू शकणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण याच संदर्भाने काही महत्त्वाचे मुद्दे चर्चिणार आहोत। विदर्भातला मराठा कसा कुणबी झाला ते सुद्धा पाहणार आहोत। आताचा मराठा कुणबीत समाविष्ट कसा होऊ शकत नाही किंवा त्यामध्ये काय अडचणी आहेत हे पाहणार आहोत। याशिवाय एकनाथ शिंदे यांचं सरकार असताना जे आरक्षण मिळालं त्यावरती का समाधानी नाहीये मराठा समाज हे सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेअर सुद्धा करा।